हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला आता हे जो व्हिडिओ होता तो मी सकाळी घेतलेला होता, कारण अजून काही देवीची पूजा वगैरे मांडलेली नव्हती, तरी फुलं उमललेलं होतं म्हणून मी सकाळीच व्हिडिओ काढून घेतला होता. तर अगदी मस्त उमललेलं होतं कमळाचं फूल. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्याचीच आता पूजा मांडायची होती, तर त्याचीच तयारी तर मी करते. आणि हे वस्त्र आहे ना, हे मी एका तासामध्ये शिवून घेतलं होतं, कारण मला आहे ना हे जे मीटरवर कापड मिळतं ना, मी ते आणलेलं होतं आणि मग मला ते शेवटच्या गुरुवारी असं देवीसाठी वस्त्र बनवायचं होतं, तर मी ते एका तासामध्ये शिवून पूर्ण केलेलं होतं. आणि त्यानंतर मग चौरंग आणि पाट पण मांडून ठेवलेला होता आणि मग इथं मोठी कळशी भरून घेतली आणि त्यावरती तांब्या ठेवला आणि त्यालाही मी असं स्वस्तिक काढून घेते आणि कळशीला पण असे 5 बोटं असे कुंकवाने लावून घेते, म्हणजे आता मुखवटा वगैरे लावण्यासाठी. तर मग त्यात पाणी वगैरे भरून घेतलेलं होतं आणि मग इथं त्याला गंध वगैरे लावून मग नंतर चौरंगावर ठेवायचं होतं, म्हणून मग मी पहिलेच असं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि कळशीला पण असे 5 बोटं कुंकवाचे लावून घेतले होते आणि एकावरती एक असं ठेवलं. त्यामुळं म्हणजे देवीचं जे वस्त्र होतं ना ते मोठं होतं, मग त्यामुळे त्याला तशी हाईट पण मिळाली असती आणि पूर्ण वस्त्र असं व्यवस्थित बसेल म्हणून मी कळशी वस्त्रात असं तांब्या ठेवून व्यवस्थित मांडून घेतलं होतं. आणि चौरंगावर ठेवण्यापूर्वी ना मी तांब्यामध्ये 1 रुपया आणि सुपारी, थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू वाळून घेतलं आणि त्यानंतर आहे ना विड्याचे पानं ठेवले ते, कारण मी दुसरे पानं आणलेले नव्हते. तर मग माझ्याकडं जे विड्याचे पानं होते ना, तर मग मी तेच ठेवले आणि त्यावरतीच मुखवटा लावणार होते. तर नारळाला मुखवटा असं व्यवस्थित लावून घेतला होता आणि मग त्यानंतर मग बाकीची जे वस्त्र होतं तेही लावायचं होतं मला. तर पहिले मी मुखवटा व्यवस्थित असा आहे ना नारळाला बांधून घेतला आणि कलशावर ठेवून घेतला होता आणि इथं मी बघत होते बुवा खालीवरती असं होतं आहे का नाही. आणि त्यानंतर मग चौरंग आणि पाट ठेवलेला होता ना, मग चौरंगावर तांदळाने अष्टदल कमळ असं हाताने काढून घेतलं आणि त्यावरतीच कळशी आणि तो कलश ठेवणार होते. तर अशा पद्धतीने मी मांडणी करून घेतली होती आणि जे येल्लो कलरचं जे म्हणजे पिवळ्या कलरचं जे कापड टाकलं होतं ना, त्यामुळं पूजा पण अशी छान वाटत होती. ते अष्टदल कमल काढलेलं होतं, त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू वाहते आणि त्यानंतर मग मी तो कलश त्याच्यावरती मांडणार आहे. तर झेंडूचे फुलं वगैरे मी घेऊन आलेली होती, मग त्याचीच मी माळ स्वतः अशी घरी बनवली होती आणि भूमीने गजरा बनवलेला होता त्या फुलांचा. आणि त्यानंतर मग अशी व्यवस्थित कलशाची स्थापना करून घेतली आणि मुखवटा वगैरे व्यवस्थित लावून त्याला पूर्ण म्हणजे असं जो साज होता ना तोही लावून घेत होते. इथं नथ टाकून घेते मी आणि त्यानंतर देवीला जे दागिने होते ना तेही घालते. म्हणजे पूर्ण देवीची मांडणी करून घेतली ना, मग त्यानंतर पूजा वगैरे करायला बरं पडतं, म्हणून मग मी पहिले देवीचे ना सर्व जे दागिने होते ना ते सर्व व्यवस्थित असे घालून देते आणि गजरा वगैरे पण लावलेला होता. आणि यानंतर देवीचं सर्व माझं जे दागिने होते ते वगैरे घालून वगैरे झालेले होते आणि त्यानंतर मग जे लक्ष्मीचे पावलं होते तेही ठेवलेले होते आणि फळं वगैरे ठेवले होते आणि बाकीची मांडणी मी करून घेतलेली होती. गणपती आणि छोटी जी चांदीची लक्ष्मी तिची स्थापना करून घेतलेली होती आणि जो अष्टलक्ष्मी दिवा होता ना भूमीने, त्यालाही 2 गजरे बनवले होते.
एक असा पुढच्या साईडनी ठेवलेला होता आणि एक छान त्याच्यावरती असा लावलेला होता. आणि सर्व झाल्यानंतर मग त्यानंतर भूमी अशी साईडनी रांगोळी काढत होती, कारण नंतर रांगोळी काढली तर मग ती पुसत वगैरे नाही. आणि त्यानंतर मग माझं इथं आवरून झालेलं होतं साडी वगैरे नेसून. आणि त्यानंतर मग मी इथं देवीच्या इथं पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर कथाही वाचणार आहे. तर छान अशी माझी पूजा वगैरे करून झाली, आरती झाली, कथाही वाचून झालेली होती. आणि त्यानंतर मस्त असं छान वातावरण तयार झालेलं होतं आणि एकदम सुंदर असं दिसत होतं. त्यानंतर उद्यापनासाठी मी इथं केळी वगैरे घेतलेली होती आणि पुस्तक वगैरे आणलेले होते आणि काही फुलं आणलेले होते, कारण आता जी ओटी भरायची होती त्यासाठी. कारण उद्यापन करताना एक पुस्तकाची एक प्रत, केळी आणि तांदूळ किंवा त्याच्यावरती पैसे असं ठेवायचं असतं. मग ते सर्व सामान मी काढून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर मग बाहेरचं रांगोळी अगदी भूमीने छान काढली होती आणि छान असं दिवेही लावले होते. तर खूप छान असं वातावरण झालेलं होतं. आणि मस्त मग त्यानंतर उद्यापन जे हळदी कुंकू करायचं असतं त्यासाठी मी त्या मावशींनाही बोलवलेलं होतं, तर त्या आलेल्या होत्या. तर सोसायटीतल्याही बाकीच्या बायकांना सांगितलेलं होतं, पण जसं त्यांना वेळ मिळतो तसं ते येत असतात. तर मावशी लवकर आलेल्या होत्या, तर मग त्यांची ओटी मी भरून घेतली इथं. आणि त्यानंतर मग सोसायटीतल्या काही ज्या मैत्रिणी होत्या त्याही आल्या होत्या. तर अशा पद्धतीने शेवटच्या गुरुवारचं उद्यापन माझं असं झालं छान. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.